दगड बोलतात आणि आज हीच दगडं हजारो भाविकांनी जे स्वतः आपल्या डोळ्यांनी बघितलं असल्याचा दावा करतात ना, तेच रहस्य आज उलगडणार आहे. आणि ते रहस्य म्हणजे इथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा एक निरीक्षण आहे. आणि ते म्हणजे या शिवलिंगाचा पृष्ठभाग जो आहे ना, तो वर्षभर ओलाच असतो. तर श्रद्धेनुसार इकडच्या भाविकांचं म्हणणं असं सुद्धा आहे की हे महादेव सजीव रूपामध्ये इथे विराजले आहेत आणि त्याच्यामुळेच हा जो पृष्ठभागावरती जे ओलावा तुम्हाला दिसतो, हा महादेवांचा घाम आहे, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं सुद्धा आहे. पौराणिक कथेनुसार भीम या राक्षसाचा वध केल्यानंतर महादेव या ठिकाणीच वसले आणि त्याच्यामुळेच या जागेचं नाव भीमाशंकर असं पडलं. पण विज्ञान काय सांगतं हे सुद्धा आपण तितकंच विचार केला पाहिजे. पहिली गोष्ट, हे जे मंदिर आहे ते दाट जंगलामध्ये आहे, त्याच्यामुळे ह्या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये आर्द्रता असते. हवेतील वाफ या शिवलिंगावरती येते आणि त्याच्यामुळे कंडेन्सेशन म्हणजे संघनन होऊन त्याचं पाणी तयार होतं आणि त्याच्यामुळेच ह्या शिवलिंगावरती नेहमी ओलावा असतो, असं सायंटिफिक म्हणणं आहे. अजून एक दुसरं सायंटिफिक रिझन या मंदिरामध्ये असं आहे की हे मंदिर जे आहे ना, ते बेसॉल्ट रॉक पासून बनलेलं आहे. त्याच्यामुळे अंडर वॉटर सिपेज म्हणजेच पाण्यामध्ये होणारं झिरपण, त्याच्यामुळे या ठिकाणी नेहमी ओलावा असतो मंदिरामध्ये आणि त्याचा आर्द्रता होऊन ते पाणी येतं. हे ऍक्च्युली सायंटिफिक रिझन मानलं जातं. याच कारणामुळे हा नैसर्गिक ओलावा आहे याचं कुठेच सिद्धीकरण अजून मात्र झालेलं नाही. त्याच्यामुळे इतिहास एक गोष्ट सांगते, विज्ञान दुसरी गोष्ट सांगते आणि श्रद्धा ही तर नेहमीच तिसरी गोष्ट सांगते. पण सत्याचा शोध घेणं हे नेहमीच आपल्या हातामध्ये आहे. माझा हा तुम्हा सगळ्यांना एकच प्रश्न आहे की हे खरंच शिवलिंगावरती येणारं हे महादेवाचा घाम आहे का अंडर वॉटर सिपेज आणि कन्सन्ट्रेशनचं नैसर्गिक प्रक्रियांमुळे हा ओलावा येतो? तुमचे जे काही मत असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुढच्या भागामध्ये आपण अजून एक रहस्य जाणून घेणार आहोत, ते म्हणजे घृष्णेश्वर शिवमंदिराला घृष्णेश्वरच हे नाव का? जाणून घेऊया पुढच्या भागात. तोपर्यंत हर हर महादेव.